हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. तुमच्यासमोर महत्त्वाचं टॉपिक डिफरन्शिएशनचा महत्त्वाचं एक्झाम्पल ठेवलंय. बघा काय एक्झाम्पल आहे, y इज इक्वल टू ठेवलंय बघा तुमच्यासमोर. आता हा 25 कुणाचा स्क्वेअर आहे बघा, 5 चा स्क्वेअर. मी जर 5 स्क्वेअर मांडला बाकी ॲज इट इज. इथं 16 कुणाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. पॉवर आहे तसा ॲज इट इज. तर पॉवरचे होत असते मल्टिप्लिकेशन 2 into log. मग काय झालं 2 log, बाकी सगळं ॲज इट इज. इथं सुद्धा 2 into log 2 log. त्यानंतर लॉगचा रूल सर्वांना माहित आहे, पॉवर सुद्धा पुढे येतो, पुढे असतो तर मागे जाणार. मग हा 2 गेला बघा सेकच्या डोक्यावर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. इथं सुद्धा सेम 2 गेला टॅनच्या डोक्यावर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स. आणि जर इथं पाहिलं तर 5 चा पॉवर लॉग टू द बेस 5. एक प्रॉपर्टी बघा इथे, a चा पॉवर लॉग टू द बेस a. हे जर सेम झाला हा नंबर आणि हा सेम, तर तुमचा आन्सर फक्त हे सगळं कट होऊन जाणार, फक्त f ऑफ x. मग इथं सेम बघा, 5 आणि 5 सेम झाले, कट झालं फक्त सेक स्क्वेअर एक्स. इथे हे सगळं कट झालं फक्त टॅन स्क्वेअर एक्स. आणि सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इथं आयडेंटिटी आहे 1. आणि फायनल याचं डिफरन्शिएशन घेतलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह आलं 1 चं 0. जरा एवढं इझी एक्झाम्पल आहे, पण खूप महत्त्वाचं होतं.